एक्सप्रेस न्यूज 24 ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल। इचलकरंजी येथील डीकेटीच्या टेक्सटाईल आणि इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमधील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व ETC विभागातील 14 विद्यार्थ्यांची थर्मॅक्स या नामांकित कंपनीत कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे निवड झाली आहे। ऊर्जा क्षेत्रातील या अद्ययावत तंत्रज्ञानाचा फायदा इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना होण्यासाठी डीकेटी व थर्मॅक्स यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत डीकेटीमध्ये कॅम्पस प्लेसमेंट पार पडला। यामध्ये त्यांची गुणवत्ता चाचणी, ग्रुप डिस्कशन, विविध संभाषणाद्वारे व गुणवत्तेच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली। थर्मॅक्स कंपनी ही ऊर्जा क्षेत्रातील एक नामवंत कंपनी असून ऊर्जा क्षेत्रातील नवनवीन आणि अद्ययावत तंत्रज्ञानामध्ये ही कंपनी अग्रेसर आहे। डीकेटी व थर्मॅक्स या कराराअंतर्गत 4 महिन्याचा आणि एकूण 200 तासांचा पॉवर प्लॉट इंजिनिअरिंग हा कोर्स डीकेटी आणि थर्मॅक्स यांच्या परस्पर सहकार्याने साकार झाला आहे। यामुळे विद्यार्थ्यांच्या पॉवर प्लांट इंजिनिअरिंग या विषयाच्या प्रॅक्टिकल ज्ञानामध्ये भर पडलेली आहे। सध्याच्या परिस्थितीमध्ये उद्योग विश्वाला आंतरविद्याशाखीय इंटरडिसिप्लिनरी प्रकल्पांवर काम करू शकतील अशा अभियंत्यांची गरज आहे। त्या अनुषंगाने व उद्योग विश्वाची गरज लक्षात घेऊन डीकेटीमध्ये अशा प्रकारच्या अभ्यासक्रमाचा समावेश केला गेला आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांमध्ये निवड होण्यास मदत होत आहे। या कॅम्पस इंटरव्ह्यूमधून डीकेटीच्या मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व ETC इंजिनिअरिंग विभागातील 14 विद्यार्थ्यांना थर्मॅक्स या कंपनीमध्ये नोकरीची सुवर्ण संधी मिळाली। यामध्ये कौशिक पाटील, प्रतीक पाटील, विवेक पोद्दार, ऋतुजा गायकवाड, गायत्री राजगोळे, रोहन शेटे, आशुतोष शिंत्रे, नितीन दुधाणे, योगेश चव्हाण, शुभम चौधरी, यश शेट्टी, साक्षी कणेरे, उत्कर्ष पाटील व प्रज्ञा पाटील हे विद्यार्थी निवड झालेले आहेत। निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष कल्लापण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाशण्णा आवाडे, सचिव डॉक्टर सपना आवाडे व सर्व विश्वस्त यांनी शुभेच्छा दिल्या। सदर विद्यार्थ्यास संचालिका प्राध्यापक डॉक्टर सौ LS आडमुठे, विभाग प्रमुख डॉक्टर VR नाईक, डॉक्टर RN पाटील, डॉक्टर SA पाटील, TPO प्राध्यापक GS जोशी व सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले।